जो असणार आहे द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट इन 5.4 ग्रॅम ऑफ युरिया. 5.4 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे मोल कन्सेप्टवरती हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की NH2CO NH2. म्हणजे हा युरियाचा मॉलिक्यूल जो वोल्हर नावाचा सायंटिस्ट आहे, फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून अमोनियम सायनाइड पासून याला सिंथेसाइज केलं होतं. याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आपल्याला काढायचे आहेत. सो सर्वात पहिले मोल्स इक्वल्स टू मास अपॉन मोलर मास. पण हे कोणाचं असणार आहे बाळा? हे असणार आहे युरियासाठी. आणि जर युरियासाठी असणार आहे तर युरियाचं मास किती दिलेलं आहे? 5.4 अपॉन 60. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू येते 0.09. आता हे तर झाले मोल. नंतर तुम्ही काढत असता नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ मॉलिक्युल जर काढले तुम्ही तर मोल ऑफ युरिया इंटू नंबर ऑफ म्हणजे अवगेड्रो नंबरने आपण त्याला मल्टिप्लाय करतो. सो 0.09 मल्टिप्लायड बाय 6.022 इंटू 10⁻23. ही व्हॅल्यू येईल तुम्हाला खूप सारे नमसक चौपन्न आणि त्याच्यानंतर 5.10⁻, जर पाहिलं तर 10⁻22 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही याची ॲटोमॅसिटीने डायरेक्टली याला मल्टिप्लाय केलं की याला जर तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युलच्या जागी जर याला ॲटोमॅसिटीने आणखी मल्टिप्लाय केलं तर ॲटोमॅसिटी. आता ॲटोमॅसिटी मीन्स व्हॉट? नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमची ॲटोमॅसिटी आहे. सो 2 and 2 4. टोटल 4 हायड्रोजन ॲटम आहेत. म्हणून याला जर तुम्ही डायरेक्ट ॲटोमॅसिटीने मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू तुम्हाला मल्टिप्लाय केल्यानंतर पाहायला मिळेल. हे येईल 5.4 नमसक 54 इंटू 10⁻22 आणि नंतर 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 0. म्हणजे याला पाहायला मिळेल तुम्हाला 5.4 इंटू 10⁻22 आणि नंतर जर त्याला 4ने मल्टिप्लाय केलं सो ही व्हॅल्यू ओव्हरऑलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 10⁻23. सो नाव दॅट इज अवर ऑप्शन. कुठला असणार आहे? 4th नंबरचा ऑप्शन असणार आहे आपला या क्वेश्चनसाठी. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता हा थोडासा छोटा क्वेश्चन दिसतो याच्यामध्ये. आपण याला झूम करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तो आपल्याला क्लिअर दिसेल. जेव्हा लगेच पेपर आल्यानंतर आपण त्याचे PPT बनवायला सुरुवात केली, त्यामुळे क्लिअर इमेजेस काही मिळाल्या आपल्याला, काही नाही मिळाल्या, तरी सर्व क्वेश्चन आपण घेतोय. सो नाव आता हा जो आहे हा केमिकल बॉन्डिंग मधून क्वेश्चन आलेला आहे. जर तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर जर ClF3 असेल, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट ClF3. कशासाठी आहे बाळा? ClF3 साठी आहे. ओके. आता ClF3चं जर स्ट्रक्चर पाहिलं तर इझिली तुम्हाला पाहायला मिळणार आहे Cl सिंगल बॉन्ड फ्लोरीन, सिंगल बॉन्ड फ्लोरीन, सिंगल बॉन्ड फ्लोरीन. कारण आपल्याला माहिती आहे या क्लोरीनकडे टोटल 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात आणि त्यापैकी ह्या ज्या ब्ल्यूवाल्या ह्या आहेत तुमच्या लोन पेअर. ह्या काय आहेत बाळा? लोन पेअर. आणि ह्या जर लोन पेअर्ड असणार आहेत तर याचं जे काही इथं 2 लोन पेअर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर सर्वात पहिले इथं 3 लिहिलेलं आहे. लोन पेअर्ड क्लोरीनवर असतील का? नाही. म्हणून अकॉर्डिंग टू द लेविस डॉट स्ट्रक्चर तो ऑप्शन आपला कॅन्सल होईल. म्हणजे आता आपला 1, 3rd आणि 4th यापैकी जो ऑप्शन असणार आहे हा 33% करेक्ट असणार आहे अकॉर्डिंग टू द प्रोबॅबिलिटी. सो नाव इट हॅज अ T-शेप जिओमेट्री ऑफ 2 लोन पेअर्ड Cl ॲटम. इट हॅज सेकंड वाला तर कॅन्सलच झालाय. इट हॅज ट्रायगोनल पिरॅमिडल जिओमेट्री. तर नाही, इथं ट्रायगोनल पिरॅमिडल जिओमेट्री मिळत नाही, कारण ट्रायगोनल पिरॅमिडल जिओमेट्रीसाठी एक लोन पेअर्ड आणि 3 बॉन्ड पेअर पाहिजेत. म्हणजे टोटल तुम्हाला 4 गोष्टी लागतील इथं, पण इथं आहेत 5. त्यामुळे ऑप्शन तुमचा 3rd वाला सुद्धा काय होईल? रॉंग होईल. इट हॅज अ प्लॅनर ट्रायगोनल जिओमेट्री. नाही, कारण इथं लोन पेअर्ड असल्यामुळे हा तुम्हाला प्लॅनर ट्रायगोनल जिओमेट्री देणार नाही. त्यामुळे हा T शेप आहे आणि इथं 2 लोन पेअर्ड आहेत. कोणावरती? Cl वरती. म्हणजे 4th वालाही ऑप्शन कॅन्सल होईल. तर करेक्ट कोणता राहणार आहे तुमचा? फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा आता हा थोडी साईज आहे, याला मी आणखी मोठ्या साईजमध्ये कन्वर्ट करतोय. याला थोडा झूम आउट करतोय. थोडासा ब्लर झाला असेल पण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय पूर्णपणे. सो नाव जर तुम्ही पाहिलं आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट, तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. आणि हा क्वेश्चन त्यांनी 2-3 गोष्टी ऍड करून केलेला आहे. नॉर्मली सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मधून हा क्वेश्चन आलेला आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. सो नाव या क्वेश्चनला जेव्हा आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मोलॅलिटी जर पाहिलं तुम्ही, दी मोलॅलिटी 2.5 ग्रॅम ऑफ इथेनॉइक ऍसिड, मोलर मास आहे 60, तिथं 75 ग्रॅम ऑफ बेन्झिन सोल्युशन. मोलॅलिटी दिलेली आहे. तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो? मोलॅलिटी इक्वल्स टू दॅट इज मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट
इन केजी. काय आहे बाळा? मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. याला जर तू पाहिलं तर मोल्स किती येऊन राहिले तुझे 2.5 अपॉन, याला जर मोल्स काढले तू 60, आणि याला जर डायरेक्ट या 75 ग्रॅमला तुला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यानंतर तुला मिळणार आहे 0.075 किलोग्रॅम. आणि ही जर व्हॅल्यू तू याला जर तू बाळा सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू जवळपास 0.55 समथिंग येते. म्हणजे हे जवळपास आपला ऑप्शन काय होतो इथं करेक्ट होतो. म्हणजे आपला ए करेक्ट आहे ABCD पैकी. आपण दुसऱ्या सेंटेन्सकडे वळूया. द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन जर तू पाहिलं तर तुझ्या असं लक्षात येईल मोलॅरिटी. मोलॅरिटीसाठी फॉर्म्युला असतो आपल्याकडे मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन moles of solute upon that is volume of solution आहे इन DM क्यूब म्हणा किंवा लिटर म्हणा, बिकॉज 1 DM क्यूब इक्वल्स टू 1 लिटर. याच्यामध्ये जर पाहिलं तर तुला मोल जर काढले तू मोल्स ऑफ, याला जर आपण काढलं मोल जर काढले आपण मोल्स ऑफ, मोल ऑफ पण कशाचे आहेत? NaOH चे आहेत. तर मास आहे NaOH चं किती दिलेलं आहे आपल्याला? 5/40. तर ही व्हॅल्यू होईल तुझी 0.125 मोल्स. ही व्हॅल्यू येऊन राहिली. आता ही जर व्हॅल्यू येऊन राहिली आणि तू जर या मोलॅलिटीवरती नंतर मोलॅरिटी आहे मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तर तुला पाहायला मिळेल 0.125 अपॉन, आणि तुला व्हॉल्यूम किती दिलेलं आहे बाळा? 450 ml म्हणजे 0.450 लिटर. याला जर तू सॉल्व्ह केलं तर ऑब्व्हियसली ही व्हॅल्यू तुला कशी मिळणार आहे? नॉर्मली दुप्पटच व्हॅल्यू होऊन राहिली, कारण 12 24 म्हणू शकतो आपण, 32-36 पण म्हणू शकतो राऊंड फिगरमध्ये. जर तू पाहिलं तर ही व्हॅल्यू तुला पाहायला मिळणार आहे तिथं. सो ही व्हॅल्यू सुद्धा तुला 0.27 पर्यंत पाहायला मिळणार आहे. आणि हे सुद्धा आपला ऑप्शन काय असणार आहे इथं करेक्ट असणार आहे. म्हणजे आपलं ए पण करेक्ट आहे आणि बी पण करेक्ट आहे. नंतर बाळा सी आहे ॲक्वाटिक स्पेसेस आर मोर कम्फर्टेबल इन अ कोल्ड वॉटर. आपल्याला माहिती आहे एक क्वेश्चन होता ओल्ड सिलेबसमध्ये किंवा नॉर्मल तुम्हाला बायोलॉजीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल की ज्या फिशेस असतात तर ह्या ओशियनच्या टॉपच्या लेअरला राहत नाही, कारण तिथं ऑक्सिजनची जे सोल्युबिलिटी असते हे कमी असते. आपल्याला माहिती आहे जेवढं जास्त टेम्परेचर असेल तेवढी एअरची किंवा ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून जिथं कोल्ड वॉटर असेल तिथं मॅक्सिमम गॅस सोल्युबल राहणार आहे. दॅट्स वाय ॲक्वाटिक स्पेसीज आर मोर कम्फर्टेबल इन अ कोल्ड वॉटर. म्हणजे सी पण आपला करेक्ट असणार आहे. मग डी बघू आपला करेक्ट आहे का? तर डीचं म्हणणं आहे द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग द प्रेशर. अरे हा तर आपल्याला हेनरी लॉवरती पाहायला मिळून राहिला. याचं म्हणणं आहे सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस अँड डिक्रीजिंग द प्रेशर. बट आपल्याला माहिती आहे हेनरी लॉचं म्हणणं काय होतं? यस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी, यस इक्वल्स टू KHP होतं काय हे इक्वेशन. म्हणजे याचं म्हणणं होतं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग द प्रेशर, पण इथं डिक्रीजिंग आहे. त्यामुळे आपला डी काय होणार आहे? हा करेक्ट नसणार आहे. नंतर आहे फॉर बायनरी मिक्सचर ऑफ A and B the number of moles of A and B equals to respectively and mole fraction of B will be. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचं मोल फ्रॅक्शन काढतो तर आपल्याला माहिती आहे की ज्याचे मोल फ्रॅक्शन काढतो त्याचे मोल्स हे वरती असायला पाहिजेत. म्हणजे XB इक्वल्स टू NB पाहिजे होतं, पण इथं काय NA आहे. म्हणजे त्यांनी NA चे मोल घेतले, A चे मोलला काय केलंय? न्यूमरेटरला ठेवलंय. त्यामुळे हा ऑप्शन आपला काय होईल? इनकरेक्ट होईल. म्हणजे डी आणि ई आपला इनकरेक्ट आहे, ABC करेक्ट आहे. मग ABC करेक्ट कुठे आहे बाळा? फर्स्ट मध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन तुझा सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा सॉल्व्ह होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नाव खूप इझी क्वेश्चन आहे. द करेक्ट IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. आता याचं जर IUPAC नेम म्हटलं तर तुम्ही इझिली सांगू शकता, आणि याचं जर IUPAC नेम म्हटलं तर काय मिळणार आहे? 1 2 3 4 5 6 7 लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. ज्या बाजूने अल्फाबेटिकल ऑर्डरनी ग्रुप पहिले येईल त्याला आपण प्रायोरिटी देणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे 1 2 3 इकडने गेले तर 1 2 3, पण आपल्याला माहिती आहे इकडनं मिथाईल आहे इकडनं इथाईल आहे, म्हणून 3 इथाईल 5 मिथाईल हेप्टेन. 3 इथाईल 5 मिथाईल हेप्टेन दॅट इज अवर फर्स्ट इज करेक्ट आन्सर, इजंट इट. सो हा सुद्धा आपला ऑप्शन काय MCQचा काय होईल? करेक्ट येईल. म्हणजे पहिला जो ऑप्शन असेल MCQ असेल, म्हणजे MCQ नाही म्हणू शकत आपण याला, पहिला जो काही आपला ऑप्शन असणार आहे हा करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडं स्पीडनं बोलावं लागत आहे, कारण लवकरात लवकर आम्हाला व्हिडिओ काढायचे आहेत, आणि जेणेकरून विद्यार्थी हे आपले जे काही नेटचा पेपर आहे त्याला ॲनालिसिस करू शकतात, म्हणून आपण थोडं स्पीडने घेतोय. सो नाव याला आणखी झूम आउट करतोय मी. सो नाव बघा, नाव हा क्वेश्चन म्हणतो आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. आपल्याला आता
इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय. मग आता इनकरेक्ट स्टेटमेंटचं काय, कार्बन हॅज ॲबिलिटी टू फॉर्म पी पाय मल्टिपल बॉन्ड इटसेल्फ. आता आपल्याला कार्बन माहिती आहे, कार्बन जेव्हा डबल बॉन्ड फॉर्म करतो तर आपल्याला माहिती आहे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p2 पर्यंत असतं. दुसरंही 2p2 म्हणजे तिथं डी ऑर्बिटलच नाही, त्यामुळे यांच्या पी ऑर्बिटलच काय करतात, पाय बॉन्ड फॉर्म करू शकतात. हा सुद्धा करेक्ट आहे. दुसरा जर पाहिला ECl3, ई म्हणजे बोरॉन कन्सिडर केलंय, ई म्हणजे ॲल्युमिनियम कन्सिडर केलंय. मोनोमर वेन E इक्वल्स टू बी, जर E इक्वल्स टू बी असला तर मोनोमर असेल. आणि डायमर काय म्हणणार आहे की जेव्हा E ची व्हॅल्यू तुम्ही Al ठेवणार आहे म्हणजे BCl3 हा मोनोमर आणि AlCl3 हा डायमर. यस करेक्ट आहे, कारण आपल्याला माहित आहे Al2Cl6 हा डायमर आपण स्टडी करत असतो. नाव नेक्स्ट थर्ड ऑप्शन म्हणतो द करेक्ट ऑर्डर ऑफ कॅटनेशन प्रॉपर्टी. कॅटनेशन प्रॉपर्टी जर पाहिलं तर कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन याच्यामध्ये कॅटनेशनची प्रॉपर्टी जर पाहिलं तर सर्वात स्ट्रॉंगली कॅटनेशन आपल्याला कोण दाखवतं, कार्बनच दाखवतो अख्ख्या पिरियोडिक टेबलमध्ये. त्यामुळे हा सुद्धा आपला काय करेक्ट ऑप्शन आहे. नंतर नॉट अ करेक्ट ऑप्शन नाही म्हणू शकत, हे सुद्धा करेक्ट आहे, हे सर्वच करेक्ट आहे. सर्वात महत्वाचं राहिलं ऑक्सिजन एक्झिबिट -2 ऑक्सिडेशन स्टेट. यस ऑब्विसली ऑक्सिजन हा -2 दाखवतो, पण त्यांनी म्हटलंय ओनली या ओनलीने तिथं काय केलंय, खूप सारी मिस्टेक करून टाकली आहे. कारण आपल्याला माहिती आहे OF2 सारखा जर मॉलिक्यूल असेल तर तिथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. सुपर ऑक्साईड असेल तिथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. पर ऑक्साईड असेल तिथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. त्यामुळे हा फक्त -2 नाही दाखवतात, हा तुम्हाला +2 पण दाखवू शकतो, हा पण दाखवू शकतो, हा तुम्हाला -1 पण दाखवू शकतो आणि -2 पण दाखवतो. त्यामुळे इथे इनकरेक्ट स्टेटमेंट आपलं कुठलं आहे, 4 आहे. सो नेक्स्ट MCQ आपला असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला असणार आहे. नाव आता हा थोडासा बायोमॉलिक्यूल मधून क्वेश्चन आलेला आहे, याला थोडं झूम आउट करू आपण आणि शांततेत वाचू. द करेक्ट स्टेटमेंट, आपल्याला करेक्ट स्टेटमेंट पाहायचं आहे. आता करेक्ट स्टेटमेंट बघा काय आहे तर रिगार्डेड द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA RNA. आपल्याला माहिती आहे DNA RNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड रायबोन्यूक्लिक ऍसिड. DNA हा डबल हेलिकल स्ट्रक्चर दाखवतो, RNA हा आपला सिंगल हेलिकल स्ट्रक्चर दाखवतो. RNA पॉसेस अ सिंगल स्ट्रँड हेलिक्स अँड कंटेन अ थायमाइन. नो, RNA मध्ये थायमाइन नसतो, RNA मध्ये काय असतो, युरेसिल. नंतर दुसरं काय म्हणतो म्हणजे पहिला आपला काय होईल, इनकरेक्ट होईल. आपल्याला दुसरा ऑप्शन पाहायचा आहे. DNA पॉसेस द डबल स्ट्रँड हेलिकल स्ट्रक्चर अँड कंटेन अ थायमाइन, वन ऑफ द 4 बेसेस. आपल्याला माहित आहे थायमाइन हा DNA मध्ये असतो आणि इथं काय असतो, डबल स्ट्रँड असतो. म्हणजे आपला सेकंड क्वेश्चन, सेकंड MCQ काय, सेकंड ऑप्शन काय होऊ शकतो, करेक्ट होऊ शकतो. नंतर जर पाहायला बाळा तर तुझ्या असं लक्षात येईल, आपण पुढचे सुद्धा ऑप्शन बघणार आहे. RNA पॉसेस अ डबल स्ट्रँड. नो, RNA हा सिंगल स्ट्रँड असतो, म्हणजे हे सुद्धा आपलं काय होईल, थर्ड नंबरला इनकरेक्ट होईल. DNA पॉसेस अ सिंगल स्ट्रँड. नो, DNA काय असतो, डबल स्ट्रँड असतो. म्हणजे आपला जो सेकंड ऑप्शन आहे या MCQचा हा काय होईल, करेक्ट होईल. समोरचा क्वेश्चन घेऊ आपण, बघा. नाव हा आता तुम्ही जर क्वेश्चन पाहिला म्हणजे जे क्वेश्चन आपल्याकडे फास्ट मध्ये आले ते आपण लगेच आपल्या PPT मध्ये काय करून राहिलो, ऍड करून राहिलो. So now, although +2 oxidation state is most common in lanthanide, cerium still show +4 oxidation state because. आता +2 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला माहिती आहे सीने पर नदिया प्रेम समाई यू गदगद तब्दील हुआ और तुम्हा लोटो, ही आपली फॅमिली आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की लॅन्थॅनम हे कॉमनली तुम्हाला +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, पण ते बोलले लॅन्थॅनाइडसाठी. सो लॅन्थॅनाइड हा +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो मॅक्सिमम, कारण त्यावेळेस तो 4F0 होऊन जातो. आणि जर तुम्ही पाहिलं असेल की सेरियम सुद्धा तुम्हाला काय दाखवतो, +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, कारण तिथं सुद्धा काय होते, 4F ऑर्बिटल काय होते, 0 होऊन जाते. After losing one more electron, it acquire 4F14 electronic configuration. No, it is nearest inert gas radon. नाही, आपल्याला माहिती आहे लॅन्थॅनाइड सिरीजचा जो म्हणजे क्लोजर इनर्ट गॅस एलिमेंट आहे तो आहे झेनॉन, त्यामुळे हा होणार नाही. नंतर इट ॲटॉमिक नंबर इज 61. हा सुद्धा या ॲटॉमिक नंबरचं काही घेणं देणंच नाही. तिथं सर्वात मॅक्सिमम आफ्टर लुझिंग वन मोर इलेक्ट्रॉन इट ॲक्वायर 4F0. यस, हे आलंय. सो दॅट्स वाय देर इज ऑप्शन 4. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. नंतर अ बल्ब रेटेड. आता हा ॲटॉमिक स्ट्रक्चर मधून आलेला आहे आणि या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी थोड्याशा कन्सेप्ट माहिती पाहिजेत की याचं म्हणणं काय आहे. अ बल्ब इज रेटेड 150 वॅट कन्वर्टिंग 8% एनर्जी इनटू लाईट इफ द एनर्जी ऑफ वन फोटॉन इज 4.42 10⁻⁹ जूल. हाऊ मेनी फोटॉन्स. फोटॉनसाठी दोनच गोष्टी आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहेत की पर्सेंटेज ऑफ एनर्जी. 150 वॅटचा लाईट आहे तुमचा, त्याच्यामधून 8% जर एनर्जी काढली, सो
एनर्जी इक्वल्स टू 150 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 100 ही जर व्हॅल्यू काढली तर याला 15 × 20 120 त्याला जर तुम्ही 100 ने डिवाइड केलं म्हणजे ही व्हॅल्यू येईल तुम्हाला ओनली 12. ओके, हे 12 व्हॅल्यू येईल आणि हे 12 जूल मध्ये असणार आहे. आलंय का लक्षात? आता हे तर झाली तुमची एनर्जी डायरेक्टली, पण नंतर काय बोललेत, नंबर ऑफ फोटॉन्स काढायचे आहेत तुम्हाला. सो नंबर ऑफ फोटॉन्स, कारण एका फोटॉनची एनर्जी दिली आहे. एनर्जी ऑफ 1 फोटॉन्स, एनर्जी ऑफ 1 फोटॉन किती आहे, तर ती आहे 4.42 × 10⁻⁹ जूल. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, सो नंबर ऑफ फोटॉन्स इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला, टोटल एनर्जी अपॉन एनर्जी ऑफ 1 फोटॉन, एनर्जी ऑफ 1 फोटॉन. आणि हे जर व्हॅल्यू सॉल्व्ह केली बाळा तू, तर तुला व्हॅल्यू इथं किती मिळणार आहे इथं 12 अपॉन किती येऊन राहिलं 4.42 × 10⁻⁻19. आता आपल्याला माहिती आहे हा -19 वरती जाईल आणि तिथं होईल. सो नाव आपल्याला माहिती आहे काय येऊन राहिलं 4.4 म्हणजे 4 त्रिक 12 आपण म्हणू शकतो. म्हणजे जवळपास इथं 2 आणि 4 हा ऑप्शन होणारच नाही. म्हणजे जवळपास आपल्याला व्हॅल्यू कुठली येऊन राहिली इथं, आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा या व्हॅल्यूला आपण सॉल्व्ह करणार आहे तर इथं तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे 1. सो 2.71 × 10⁻19 हा तुमचा ऑप्शन असायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे त्यावेळेसच तुम्हाला जवळपास 2.7 ही व्हॅल्यू पाहायला मिळणार आहे. ओके, सो नाव नेक्स्ट, नंतर आपण समोरचा क्वेश्चन घेणार आहे. नंतर आहे समोरचा आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. पुन्हा त्याला झूम आउट करू आपण. इनकरेक्ट स्टेटमेंट जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये नायट्रोजन कॅन फॉर्म अ पी मल्टिपल बॉन्ड विथ इट सेल्फ. यस, नायट्रोजनमध्ये जेव्हा ट्रिपल बॉन्ड असतो तेव्हा त्याच्यामध्ये पी बॉन्ड असतो, कारण नायट्रोजनमध्ये डी ऑर्बिटलच नसते. नंतर फॉस्फरस C2H5 ट्रायइथाइल फॉस्फरस अँड ट्रायफिनाइल आर्सेनिक हे काय करतात, डी बॉन्ड विथ ट्रान्झिशन मेटल सोबत डी बॉन्ड फॉर्म करतात. नंतर आणखी त्याचं म्हणणं आहे की हो आपल्याला माहित आहे की हे काय करू शकतात, डी बॉन्ड फॉर्म करू शकतात. यस, ऑब्विसली. नंतर जर तुम्ही पाहिलं तर थर्ड ऑप्शन म्हणतो फॉस्फरस आर्सेनिक अँड अँटीमनी शो कॅटनेशन प्रॉपर्टी. यस, फॉस्फरसमध्ये P4 असेल तर कंटिन्युअस फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी सुद्धा कॅटनेशन प्रॉपर्टी दाखवतात. 4th नंबरचा आहे नायट्रोजन कॅन फॉर्म डी बॉन्ड विथ ऑक्सिजन. नायट्रोजन हा तुम्हाला डी बॉन्ड नाही फॉर्म करू शकत, कारण नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तुम्ही 2p3 आणि 2p4 पाहायला मिळतं. म्हणजे इथं दुसऱ्या शेलपर्यंतच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि आपल्याला माहिती आहे डी ऑर्बिटल हे कुठून सुरू होते, 3D पासून सुरू होते. दॅट्स वाय इथं ऑप्शन हा जो असणार आहे हे आपलं इनकरेक्ट स्टेटमेंट असणार आहे. नंतर समोरचा क्वेश्चन घेऊ आपण. नंतर आपल्याला आहे, यालाही मी झूम आउट करतो, थोडासा ब्लर झालेले आहेत क्वेश्चन. ओके, नाव द सिलेक्ट रिएजंट टू रिड्यूस द नायट्राइल्स इंटू प्रायमरी अमाइन. नायट्राइल्स इंटू प्रायमरी अमाइन मध्ये जर तुम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर सिंपल तुम्हाला काय रिएक्शन आहे, RCN नंतर कन्वर्ट कशाचा करायचं आहे, RCH2 आणि NH2. म्हणजे हा जो नायट्राइल ग्रुप आहे हा 1 डिग्री अमाइन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते रिएजंट आहे, ऑब्व्हियसली तिथं रिडक्शन होऊन राहिलं त्यामुळे तुमचा A असू शकतो. आता रिडक्शन तर ऑप्शन बी न पण होऊ शकतं, पण आपल्याला माहित आहे SnSCl FeSCl असेल ते सिलेक्टिव्ह रिडक्शन करण्यासाठी आपण यूज करतो आणि हे नॉर्मली नायट्रो ग्रुपला रिड्यूस करतात. ध्यानात ठेव बाळा, लक्षात ठेव की RnO2 चं कन्व्हर्शन जर RnH2 मध्ये करायचं असेल तर तू Fe किंवा SnSCl चा यूज करू शकतो. इजंट इट? त्यामुळे ऑप्शन बी तिथं होणार नाही. नंतर आपल्याला माहिती आहे ट्रिपल बॉन्ड जो आहे याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन मध्ये तो आपण निकेलच्या स्ट्रॉंग रिडक्शनने आपण काय करू शकतो, ब्रेक करू शकतो. म्हणजे आपला इथं ऑप्शन सी सुद्धा होणार आहे. नंतर जर पाहिलं तू तर तुझ्या लक्षात येईल सोडियम अमालगम आणि इथेनॉल घेतलाय, हाही तुला खूप सारे हायड्रोजन देऊ शकतो आणि हा सुद्धा तिथं काय करू शकतो, रिडक्शन काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यामुळे जर तू पाहिलं तर इथं तुझा जो ऑप्शन होईल की हा डी वाला सुद्धा करेक्ट येईल. नंतर राहिलं तुझं Br2 आणि NaOH. गेस करा ही कुठली रिॲक्शन असू शकते. करेक्ट, की हे नॉर्मली रिॲक्शन असणार आहे तुमची हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, आणि हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन मध्ये कार्बोनिल ग्रुप आपण काढून टाकत असतो, तिथं नायट्राइल ग्रुपचं काहीच घेणं देणं नसतं. त्यामुळे हा आपला ऑप्शन इनकरेक्ट होईल. म्हणजे आपले 3
करेक्ट गोष्टी आहेत. एक लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट ए, दुसरा सी आणि डी. ACD आहे सेकंडमध्ये. दॅट्स वाय दॅट इज अवर ऑप्शन. नंतर समोरचा MCQ आपण बघणार आहे. बघा आता हा थोडासा आणखी छोटा MCQ झालेला आहे. आपण याला आणखी मोठं करायचा प्रयत्न करू आणि लगेच आपण याला सॉल्व्ह करू. बघा आता काय म्हणतोय, तर याचं म्हणणं काय की लिस्ट मॅचिंग आहे. तर आपल्याला माहिती आहे 2-3 गोष्टी माहिती आहे. व्हॅनेडियम पेंटाऑक्साईड हा कोणासोबत मॅच होणार आहे? प्रिपरेशन ऑफ अमोनिया हार्बर प्रोसेसमध्ये नाही, पॉलिमरायझेशन ऑफ अल्काईन नाही, प्रिपरेशन ऑफ H2SO4 SO2 यस. आपल्याला माहिती आहे प्रिपरेशन ऑफ म्हणजे हा काय होऊ शकतो, जेव्हा आपण H2SO4 बनवतो त्यावेळेस काय करतो आपण व्हॅनेडियम पेंटाऑक्साईड यूज करतो. नंतर दुसरी गोष्ट आहे Fe. हा जो Fe आहे, अरे वा, हा Fe कुठे यूज करतो? ऐकल्यासारखं वाटतंय की हा हार्बर प्रोसेसमध्ये यूज करतो. N2 आणि H2चं जे मिक्सिंग होतं 773 केल्विनला, त्यावेळेस Fe असेल, मॉलिब्डेनम ऑक्साईड असेल, Al2O3 असेल, हे रिएजंट आपण यूज करतो तिथं. नंतर आपल्याला माहिती आहे मग एचं कुठलं आहे थर्ड आणि बीचं कुठलं आहे फर्स्ट. मग बघा एचं थर्ड, बीचं फर्स्ट, म्हणजे हा इथं ऑप्शन तुमचा डायरेक्ट एकाच सेकंदामध्ये ऑप्शन येतो. म्हणजे तुमचा हा 1, 2, 3 हे करेक्ट नसणार, ऑप्शन 4 करेक्ट असणार आहे. पण आणखी आपण पुढे जाऊ. पॅलेडियम आणि क्लोरीन, PdCl2 आणि निकेल कॉम्प्लेक्स. सो आता बघा इथं काय होऊन राहिलं, जर आपल्याला अल्काईनचं पॉलिमरायझेशन करायचं असेल तर आपण काय करू शकतो, डी ची जे लिंक आहे तर हे आपण नॉर्मल निकेल सोबत लावू शकतो. किंवा पॉलिमरायझेशन जेव्हा आपण करतो तेव्हा लॉंग चेन आपण तिथं फॉर्म करतो. आणि पॅलेडियम क्लोराईड हे आपण ऑक्सिडेशन करतो कोणासोबत, इथॅनॉल सोबत. सो नाव निकेल हा कॉम्प्लेक्स 4 सोबत जाईल आणि तो जाईल. त्यामुळे तुमचं एचं होईल थर्ड, बीचं होईल फर्स्ट, एचं थर्ड, बीचं फर्स्ट, सीचं होईल तुमचं फोर्थ, सीचं होईल फोर्थ आणि नंतर डीचं कुठलं होणार आहे बाळा सेकंड. दॅट्स वाय देअर इज अवर 4 ऑप्शन इज करेक्ट. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. सो नाव पुन्हा एकदा हा तर खूप इझी क्वेश्चन आहे, कारण आपल्याला माहिती आहे हा फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये जेव्हा आपण या क्वेश्चनला पाहिलं तर तिथून आपण याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. याचं म्हणणं काय की दोन्ही तुम्हाला काय करायच्यात, मॅच पेअर करायच्यात. सर्वात पहिले जेव्हा आपण ॲझिम्युथल क्वांटम नंबर घेतो, क्वांटम नंबर हा सबशेल नंबर असतो. म्हणून एलच्या ज्या व्हॅल्यूज असतात, एस ची व्हॅल्यू असते 0, पी ची असते 1, डी ची असते 2 आणि एफ ची असते 3. आता नॉर्मली GH ह्या पण सबशेलचं आहे, पण ते आपल्याकडे अजून स्टडीसाठी नाही, कारण एवढा मोठा ॲटम आपल्याकडे सध्या अवेलेबलच नाही. तर आपण बघू शकतो की इथं शेल नंबर सुद्धा दिलाय 2, 4, 5, 3 आणि इथं एलच्या व्हॅल्यू सुद्धा दिले. एलच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला फक्त सिंपली आयडेंटिफाय करतं की जर ओ आला म्हणजे इथं यस आहे. ओके, पी असेल 1 असेल म्हणजे तिथं पी आहे, डी म्हणजे 2 असेल म्हणजे तिथं डी आहे आणि 3 असेल म्हणजे तिथं कोण आहे, एफ आहे. याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. मग आता यांचं म्हणणं काय की 2p, मग 2p कोण आहे, ए ची लिंक होईल सेकंड सोबत. ओके, 4s कुठे आहे बाळा, 4s यस हे थर्ड सोबत. आता सीचं म्हणणं काय 5f कुठे आहे, तर ही आहे फोर्थ मध्ये. आणि डी 3d कुठे आहे, तर ही आहे फर्स्ट मध्ये. सो आता याचा ऑप्शन पाहायचा आहे फर्स्ट सेकंड. एचं 2 आहे, एचं 2 कुठे कुठे, तर या 2 आणि 3 मध्ये. बीचं 3 कुठे, दोघांमध्ये आहे. सीचं 4 कुठे, सीचं 4 बघा, अरे वा, थर्ड वाला ऑप्शन म्हणजे आपला 100% करेक्ट ऑप्शन कुठला होईल, थर्ड वाला होणार आहे. ओके, या तऱ्हेने आपण या MCQ ला सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन qualitative analysis Bi tripositive is detected by appearance of precipitate. आयोनिक इक्विलिब्रियम मधला क्वेश्चन आहे हा. याला जर आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला डायरेक्टली 2 आयन्स पाहायला मिळून राहिले आणि 2 आयन्स पाहायला मिळून राहिले म्हणजे याच्या कन्सन्ट्रेशन वरती तुम्हाला जे काही के ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 × 10⁻⁻10. सो के इक्वल्स टू यस इक्वल्स टू 4 × 10⁻⁻10 ही व्हॅल्यू येणार आहे. कारण आपल्याला इथं कन्सन्ट्रेशन काढावं लागणार आहे. ऍक्च्युली ही व्हॅल्यू के एस स्क्वेअरची असणार आहे, कारण तिथं 2 आयन आहेत अकॉर्डिंग टू द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. इक्विलिब्रियम इज एक्झिस्ट बिटवीन दिस. सो आता आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करणार आहे. सर्वात पहिले आपल्याला OH निगेटिव्ह आयनचं कन्सन्ट्रेशन काढायचं आहे आणि ते कसं काढू शकतो, यस ची व्हॅल्यू जर 4 × 10⁻⁻10 आहे तर आपण तिथे यस स्क्वेअरच्या व्हॅल्यूला यस मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे तुम्हाला यसला तुम्हाला पाहायला मिळणार आहे √4 × 10⁻⁻10 आणि यस ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 × 10⁻⁻5. आता हे तर झालं तुमचं कन्सन्ट्रेशन ऑफ
OH निगेटिव्ह आयन. पण हे कोणत्या फॉर्ममध्ये? फक्त P इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजे यालाच आपण लिहू शकतो POH इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवलं तर तुम्हाला लगेच POH मिळणार आहे, कारण तुम्ही सध्या काय केलेलं आहे? कन्सन्ट्रेशन काढलेलं आहे OH निगेटिव्ह आयनचं. सो नाव पुट द व्हॅल्यू मायनस लॉग टू द बेस 10. आता व्हॅल्यू कुठली आपल्याकडे? 2 इंटू 10 रेज टू द पॉवर -5. -5 मायनस इक्वल्स टू प्लस, +5 लॉग 2 ची व्हॅल्यू तुमची असणार आहे 0.3010, कारण जेव्हा लॉग 2 असते तेव्हा 0.3 एक ने लॉग पुढे जातो नॉर्मली, बट असो तो वेगळा प्रश्न राहील. याला जर मायनस केलं तुम्ही लॉग 0.3 ला तर तुम्हाला पाहायला मिळेल इथं व्हॅल्यू येईल 4.7 पर्यंत. म्हणजे हे झालं तुमचं POH. आता हे जर POH झालं तर तुम्ही pH काढायचं आहे तुम्हाला. pH प्लस POH इक्वल्स टू 14 हा फॉर्म्युला आहे, आणि याच्यावरनं तुम्ही लगेच व्हॅल्यू काढू शकता. कुठली रे बाळा? सो pH. सो नाव तुम्हाला मिळणार आहे pH इक्वल्स टू काय काय मिळणार आहे? pH काढण्यासाठी आपल्याला 4 पॉईंट म्हणजे 14 मायनस 4.7. आता 14 मधून जर 4 गेले 10 राहतील, आणि तिथं 0.7 जर गेलं तर म्हणजे 9 पर्यंत व्हॅल्यू येईल. सो 9.3 पर्यंत. सो दॅट इज अवर ऑप्शन 4. हा एक तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे. नंतर समोरचा जो काही क्वेश्चन असणार आहे तो आपण पाहणार आहे. हा क्वेश्चन आहे फिजिकल केमिस्ट्री मधला. आता फिजिकल केमिस्ट्री म्हटल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या क्वेश्चनला आपण जे काही थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर आहेत त्या तिथून घेतलेला आहे, आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले या स्लाइडला आपण काय करणार आहे? एक्सपांड करणार आहे, आणि इथून आपल्याला काय मिळणार आहे की याला आपण काय करणार आहे? सॉल्व्ह करणार आहे. ट्वाइस A प्लस B, ट्वाइस A प्लस B इक्वल्स टू ट्वाइस D. या रिएक्शनला जर पाहिलं तर सर्व गॅसेस आहेत. इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी दिलेली आहे -10 किलो जूल मोल इनवर्स. एंट्रॉपी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी वाढते गिब्स एनर्जी कमी होते, त्या स्पॉन्टेनियस असतात. इथे एंट्रॉपी वाढलेली आहे आणि त्यांनी स्पॉन्टेनिटी आयडेंटिफाय करायचं आहे बाय युझिंग द गिब्स एनर्जी. आपल्याला पाहायचं आहे की आपली गिब्स एनर्जी पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते. ओके, जर आपली गिब्स एनर्जी पॉझिटिव्ह आली तर स्पॉन्टेनियस, गिब्स एनर्जी निगेटिव्ह आली तर नॉन स्पॉन्टेनियस. सो ऑलवेज रिमेंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करण्यासाठी एकदा काय यूज करणार आहे? ट्वाइस E, म्हणजे तुम्ही इथं यूज करू शकता जे काय आपला फॉर्म्युला आहे डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल NG RT. आता जर गॅसेस म्हटलं तर इथं तुम्हाला डेल N इक्वल्स टू N2 मायनस N1, म्हणजे ही व्हॅल्यू येईल तुम्हाला 2 म्हणजे 3 मायनस इथं होईल 3 मायनस 2 सॉरी प्रॉडक्टचे मोल मायनस रिएक्टंट मोल, म्हणजे याला NP लिहू शकतो आपण, NR लिहू शकतो नॉर्मली. सो इथं प्रॉडक्टचे मोल किती येऊन राहिले तुमचे 2, रिएक्टंटचे मोल किती येऊन राहिले 3, म्हणजे हे व्हॅल्यू काय येऊन राहिले तुमचे मायनस. R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 8.314. एनर्जी आहे म्हणून 8.314 इंटू 298 केल्विन, आणि इथं व्हॅल्यू कुठली येऊन राहिली बाळा -1. हे मल्टिप्लाय प्लस डेल्टा U ची व्हॅल्यू किती आहे 10 किलो जूल, म्हणजे डेल्टा H तुला काढायचं आहे 10 किलो जूल. तू याला जूल मध्ये कन्वर्ट करू शकतो, कारण इथं व्हॅल्यू तुला काय मिळून राहिले तर इथं तू 10,000 ओके हे आपण यूज करू शकतो. आणि जवळपास याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ती व्हॅल्यू डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सांगतोय मी, कारण आपल्याला टाइम कन्झ्युम करायचा आहे. तर ही व्हॅल्यू तुला किती मिळणार आहे -12,400. ओके, -12,400 -12,400 पर्यंत येईल ही व्हॅल्यू येते -12,400 पर्यंत. म्हणजे याला जर आपण किलो जूल मध्ये लिहिलं सो इथपर्यंत ही व्हॅल्यू पाहायला मिळणार आहे तुम्हाला. नंतर सेकंड जर पाहिलं तर आपल्याकडे जे काही फॉर्म्युला असणार आहे की जो फॉर्म्युला आपल्याकडे असणार आहे इथं जर पाहिलं तर डेल्टा G इक्वल्स टू डेल्टा H मायनस T इंटू डेल S. हीच व्हॅल्यू इथं ठेवायची. लगेच तुम्ही काय करू शकता याला सॉल्व्ह करू शकता. T ची व्हॅल्यू आहे 298 केल्विन, आणि तुम्हाला काय मिळालं आहे एंट्रॉपी मिळाली आहे. चेंज इन एंट्रॉपी किती आहे बाळा इथं -400 दॅट इज 44 जूल आहे फक्त, आणि याला जर तू व्हॅल्यू ठेवली इथं तर -12.44. ओके, याला जर सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू सुद्धा मी तुम्हाला रेडीमेड सांगतोय, कारण सध्या आपल्याला लगेच या व्हिडिओला लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. तसाच आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय कारण आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. तर ही व्हॅल्यू येते तुम्हाला 0.63568.
5 6 पर्यंत. आता ही जी व्हॅल्यू येऊन राहिली ही येऊन राहिली इथं पॉझिटिव्ह, आणि मी तुम्हाला तेच सांगितलं गिव्स एनर्जी जेव्हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असणार आहे, म्हणजे ही इथं ऑप्शन तुम्हाला मिळतोय. हे व्हॅल्यू आलीच नाही, ओके, स्पॉन्टेनियस पण नाही, हे व्हॅल्यू आलीच नाही आणि नॉन स्पॉन्टेनियस पण नाही, म्हणजे आपला ऑप्शन राहतो थर्ड. ओके, 0.63 अँड नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. समोरचा क्वेश्चन आहे ड्युरिंग लॅसागेन टेस्ट. आपण जेव्हा डिटेक्शन ऑफ व्हेरियस आयन्स आपण घेत असतो त्यावेळेस लॅसागेन टेस्ट किंवा जेल्डस मेथड ह्या थोड्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स असतात. ह्यासाठी आपण कन्सिडर करतो लॅसागेन टेस्ट, कारण कार्बन असेल, सल्फर असेल, फ्लोराईड असेल हे डिटेक्ट करतो. आणि नॉर्मली या टेस्टमधून तुम्हाला विचारलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड हा कन्वर्ट कशामध्ये होतो, तर इथं सर्व जे काही कोव्हॅलंट कंपाऊंड असतात हे आयनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतात. आयनिक फॉर्म इंटू आयनिक फॉर्म नो, कोव्हॅलंट इंटू आयनिक फॉर्म यस, कोव्हॅलंट इंटू काय होतात आयनिक फॉर्ममध्ये काय होतात कन्वर्ट होतात, म्हणून याचा ऑप्शन असणार आहे सेकंड. समोरचा एमसीक्यू बघूया आपण. सो नाव सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून क्वेश्चन आलेला आहे. आपल्याला माहिती आहे यांनी सर्वच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, द मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड. मास ऑफ कॉपर जर तुम्ही काढू शकता तर ते कोणत्या वेनी काढणार आहे, एक सिंपल फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे बाळा, मास ऑफ Cu equals to I into T upon 96,500 into मोल रेशो. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे इंटू मोलर मास. ओके, फक्त कॅल्क्युलेशन बेसिसवर आहे. तर आपल्याला माहित आहे आयची व्हॅल्यू किती आहे, किती अँपिअर करंट आहे 1.5, टी किती आहे 10 मिनिट, पण इथं 10 मिनिटमध्ये घेत नाही आपण सेकंदामध्ये घेतो, म्हणून 10 into 60 आपण कन्सिडर करू शकतो. याला जर डायरेक्ट सेकंदामध्ये जर कन्वर्ट केलं तर डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो मी 600 पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल अपॉन 96,500. पण मोल रेशो काय, मोल रेशो आपल्याला माहिती आहे CuSO4. लक्ष दे रे बाळा, CuSO4 हा 2 आयन्स देईल, एक Cu डाय पॉझिटिव्ह देईल, SO4 डाय निगेटिव्ह देईल. मग Cu डाय पॉझिटिव्ह जो आहे हा जेव्हा 2 इलेक्ट्रॉन गेन करेल, आफ्टर गेनिंग द इलेक्ट्रॉन इट कन्वर्ट इनटू Cu सॉलिड. आता हा जो Cu सॉलिड असेल तर आपल्याला माहिती आहे 1 मोल कॉपरसाठी 2 मोल इलेक्ट्रॉन, आणि जेव्हा डाय पॉझिटिव्ह किंवा डाय निगेटिव्ह स्पेसिस असतात त्यांचा मोल रेशो असतो 0.5. हे ऑलरेडी माहिती असायला पाहिजे. मोलर मास, आता कॉपरचं जे मोलर मास आहे हे ऑलरेडी यांनी दिलेलं आहे, ते आहे 63 पर्यंत. ॲक्च्युली इट विल बी द 63.5 आपण घेत असतो. आणि या सर्वांना जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल आफ्टर सॉल्विंग दिस. ओके, सो नाव 9 upon 96,500 into, so now that is our multiplied by 0.5 multiplied by 63. ओके, या व्हॅल्यूला जर आपण मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू जवळपास 0.001, आणि त्याला जर 4.5 upon 965 into 63 याला जर आपण सॉल्व्ह केलं तर इथं तुम्हाला काय पाहायला मिळेल, 7×24 आणि 63 24 म्हणजे 270 पर्यंत ही व्हॅल्यू येईल जवळपास. आणि याला जर 96,500 ने जर डिवाइड केलं तर ही व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल 1/3. 1/3 म्हणजे 0.3 पर्यंत व्हॅल्यू येईल तुमची ही. आता ही मी थोडंसं कॅल्क्युलेशन आपले वेनी केलं आहे, कारण एक्झॅक्ट आन्सर काढत नाही आहे मी, आणि याच्यावरूनच आपण गेस करतोय की हे आन्सर कुठलं येईल. इथं 2.4 आहे म्हणजे हे होणार नाही, 1 होणार नाही, 4 होणार नाही, इथं ऑप्शन येईल तुमचा सेकंड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया कुठला असणार आहे, द रिस्पेक्टिव्हली. आता हा थोडासा ब्लर क्वेश्चन आहे तरी मी याला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. सो नाव प्रोपेनॉल प्लस PCl5. सो आता आपल्या लक्षात येईल की प्रोपेनॉल, आणि ही रिॲक्शन मी थोडीशी कंप्लीट करतो. इथं आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला. इथं दिलेलं आहे यांनी C3H7 सिंगल बॉन्ड Cl. ओके, आता आपल्याला माहिती आहे PCl3 असेल म्हणजे इथं काय होणार आहे, POCl3 काय होईल, मायनस होईल. POCl3 मायनस झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की KOH म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन आहे अल्कोहोलची, म्हणजे इथं असणार आहे तुमचा प्रोपेन CH3 CH डबल बॉन्ड CH2. ह्या CH2 जर तुम्हाला पाहायला मिळाला तर लगेच तुम्ही सांगू शकता की अल्किन आहे इथं. सो नाव आपला व्हिडिओ सुरू आहे तेच पाहण्यासाठी गेलो होतो. सो नाव नेक्स्ट की जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या रिॲक्शनमध्ये प्रोपेनॉलची रिॲक्शन PCl5 सोबत आहे, तर आपल्याला माहिती आहे क्लोरोप्रोपेन पाहायला मिळणार आहे.
POCl3 तिथं मायनस होणार आहे. इथं ॲक्वस केओएच नाही अल्कोहोलिक केओएच आहे, म्हणजे ऑब्व्हियसली इथे इलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे आफ्टर बॉइलिंग दिस, कारण अल्कोहोलिक केओएच असल्यानंतर बॉईल होतं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथं तुम्हाला काय मिळणार आहे, प्रोपीन मिळणार आहे. आणि प्रोपीनची रिॲक्शन आहे कोणासोबत आहे बाळा, पर ऑक्साईड सोबत आहे. आता ही जर पर ऑक्साईड सोबत रिॲक्शन असणार आहे तर आपल्याला माहिती आहे H2O2 असेल, ॲसिडिक पर ऑक्साईड असेल, Na2O2 असेल, तर हे अँटी मार्कोनिकोनी रिॲक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर या रिॲक्शनला प्रोपेनॉल ची रिॲक्शन कोणासोबत असणार आहे, PCl3. ओके, याला जर पाहिलं तर PCl3Cl, तर हा Cl मायनस होईल, ऑक्सिजन फॉस्फरस सोबत येईल आणि इथं तुम्हाला काय मिळणार आहे, C3H7 सिंगल बॉन्ड Cl प्लस POCl3 प्लस HCl. नंतर याला जर KOH सोबत तुम्ही अल्कोहोलिक हिट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं इलिमिनेशन प्रॉडक्ट पाहायला मिळणार आहे आणि इथं होईल प्रोपीन. आणि प्रोपीनची रिॲक्शन जर पर ऑक्साईड सोबत इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड आणि कोणे बाळा HBr, म्हणजे हा अँटी मार्कोनिको रूल असेल आणि म्हणून तुला इथं प्रॉडक्ट कुठला मिळणार आहे, ब्रोमोप्रोपेन. कुठला मिळणार आहे इथं, ब्रोमोप्रोपेन. आता हा जर ब्रोमोप्रोपेन तुला मिळणार आहे तर POCl3 आपल्याला असायला पाहिजे रिस्पेक्टिव्हली X. आता X काय असणार आहे तुला आयडेंटिफाय कर. X काय असणार आहे तुझा H3PO3, H3PO3 नाही, म्हणजे 3 आणि 4 काय होईल मायनस, आणि नंतर कोण असणार आहे तुझा POCl3 आणि POCl3. तर इथं POCl3 हे दोन्ही दाखवत आहेत, पण नंतर आपल्याला पुढे प्रॉडक्ट पाहिजे तर आपल्याला माहिती आहे की इथं सेकंडरी अल्काइल हलाइड फॉर्म होत नाही, कारण तिथं काय होतो आपल्याला अँटी मार्कोनिको रूल असणार आहे. त्यामुळे तुझा ऑप्शन असणार आहे बाळा इथं सेकंड, 100% सेकंड कुठला असणार आहे, करेक्ट असणार आहे. समोरचा जो काही क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहे. अरे वा, हा तर खूप छोटासा असा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे याच्यामध्ये थेरी खूप जास्त आहे. कन्फ्यूज होऊ नका, छोटासा म्हटल्यानंतर याच्यामध्ये थेरी खूप जास्त आहे, याची साईज फक्त छोटी होती. नाव नेक्स्ट, कंपाऊंड that P gives red orange precipitate with 2,4-DNP. अरे वा, 2,4-DNP according to the NCERT. NCERT मध्ये आपण पाहिल्या होत्या न्यूक्लियोफिलिक ॲडिशन अँड इलिमिनेशन रिॲक्शन. जेव्हा आपण अल्डेहाइड केटोनच्या रिॲक्शन्स पाहिल्या त्यावेळेस पहिल्या ज्या रिॲक्शन होत्या ह्या कम्प्लिटली न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होत्या, ज्याच्यामध्ये HCN असेल, सोडियम बायसल्फाईड असेल, अल्कोहोल असेल, ग्रिग्नारी एजंट असेल, आणि न्यूक्लियोफिलिक ॲडिशन अँड इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन वाली रिॲक्शन आहे. तर ही रिॲक्शन, पण त्यांनी काय म्हटलंय की हा जो मॉलिक्यूल आहे 2,4-DNP सोबत रिॲक्ट होतो, पण तो फेलिंग टेस्ट दाखवत नाही, फेलिंग रिएजंटची टेस्ट दाखवत नाही. आता फेलिंग टेस्ट आपल्याला माहिती आहे, स्किप टेस्ट आपल्याला माहिती आहे, टोलन टेस्ट माहिती आहे, ते अल्डेहाइडसाठी असतात. मग जर तो ती टेस्ट दाखवत नाही म्हणजे तो आपला अल्डेहाइड नाही, म्हणजे तो कोण असणार आहे, कीटोन असणार आहे, कार्बोनिल ग्रुप असणार आहे. P gives aromatic product on Q produce effervescence treating with NaCO3. जर आपला अल्डेहाइड नाही तर आपल्याला P आयडेंटिफाय करायचं आहे, म्हणजे आपला P अल्डेहाइड नाही, मग अल्डेहाइड कोण नाही, एक तर 4 नाही, एक तर सेकंड नाही. नंतर दुसरा म्हणजे आपला A आणि फोर्थ, म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ मधला ऑप्शन असणार आहे आपला, सेकंड आणि थर्ड नसेल. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर P ऑन ॲरोमॅटिक प्रॉडक्ट Q प्रोड्यूस इफरवन्सेस ऑन हिटिंग विथ NaCO3. पण त्याच्या अगोदर त्याचं ड्रास्टिक ऑक्सिडेशन आहे, आणि आपल्याला माहिती आहे कीटोनचं जर ऑक्सिडेशन केलं RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R, याचं जर CrO3 सोबत हिटिंग केलं तर हे दोन्ही बॉन्ड ब्रेक होऊ शकतात आणि तुम्हाला दोन तिथं कार्बोऑक्झिलिक ॲसिड मिळू शकतात, एक असेल R आणि एक असेल R1 वाला, इजंट इट. त्यामुळे दुसरा आपला जो प्रॉडक्ट येऊ शकतो हा कार्बोऑक्झिलिक ॲसिड असू शकतो आणि तो ॲरोमॅटिक आहे आणि तो रिॲक्शन कोणासोबत दाखवून राहिला, NaHCO3. त्यामुळे आपला ऑप्शन हा फर्स्ट आणि फोर्थ पैकी तो असणार आहे फोर्थ, कारण इथं कीटोनिक ग्रुप आहे त्यामुळे तो आपला फिलिंग टेस्ट सोबत रिॲक्शन दाखवणार नाही. आणि त्याच्यानंतर हा जो कार्बोऑक्झिलिक ग्रुप आहे हा ऑब्व्हियसली कोणासोबत रिॲक्शन दाखवणार आहे, आपली NaHCO3. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन टेस्ट ट्यूब कंटेनिंग a test tube containing salt, a few drop of dilute H2SO4 was added which gave colorless vapor, okay, which gave colorless and a smell of vinegar. आता सिंपल विनेगर म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं दुसरा तिसरा कुठलाच मॉलिक्यूल नाही, सल्फाइड, सल्फेट, ॲसिटेट, कार्बोनेट. विनेगर म्हटल्यानंतर आपलं ॲसिटिक ॲसिड कुठल्या कंडिशनमध्ये मला, ॲक्वस कंडिशनमध्ये, हे आपलं विनेगर असतं. आणि आपल्याला माहिती आहे ब्ल्यू लिटमस रेडमध्ये कन्वर्ट होऊन राहिला म्हणजे ऑब्व्हियसली तो कोण आहे, ॲसिड आहे. जर तो ॲसिड असणार आहे तर हा आपला ॲसिडिक ॲसिड असणार आहे, कारण तिथं विनेगरचा स्मेल येईल, दॅट्स वाय देअर इज ॲसिटेट आयन.
नेक्स्ट क्वेश्चन आपला असणार आहे कॅल्क्युलेट द EMF ऑफ हाफ सेल बिलो दिस. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण EMF कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस या क्वेश्चनला आपल्याला 2.303 RT अपॉन F च्या व्हॅल्यूमध्ये दिले आहे आणि व्हॅल्यू सुद्धा कुठली दिली आहे 0.059. म्हणजे आपल्याला हे नस्ट इक्वेशननी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे नस्ट इक्वेशन असणारे आपल्याकडे पोटेन्शियल ऑफ अ सेल इक्वल्स टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल मायनस 0.0591 अपॉन n log to the base 10. log to the base 10 काय आहे इथं तुम्हाला काय मिळून राहिलं व्हॅल्यू इथं कन्सन्ट्रेशन काय मिळून राहिलं S2 चं कन्व्हर्शन S पॉझिटिव्ह मध्ये जर होऊन राहिलं सो प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिएक्टन. आता प्रॉडक्ट जे असणार आहे तर हा तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळून राहिला कॅल्क्युलेट द EMF ऑफ हाफ सेल गिवन बिलो इजंट इट. म्हणजे SCl चं कन्व्हर्शन S2 मध्ये होऊन राहिलं आणि इथं तुम्हाला प्रॉडक्ट मिळून राहिला आणि इथं जर व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पोटेन्शियल ऑफ सेल 0 तुम्हाला दिलंय S2 चं H मध्ये 0 व्होल्ट आहे त्यामुळे 0.0591 आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की व्हेन ट्वाइस H पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स S2 म्हणजे आपली N ची व्हॅल्यू किती इलेक्ट्रॉन येऊन राहिली 2 इलेक्ट्रॉन येऊन राहिली. त्यामुळे या इक्वेशन मध्ये जर व्हॅल्यू ठेवली सो 0.0591 अपॉन n log टू द बेस 10. प्रॉडक्ट कुठला आहे आपल्याकडे प्रॉडक्ट आपल्याकडे किती प्रेशर आहे 2 atm कन्सन्ट्रेशन किती आहे सो तिथं असणार 0.02 स्क्वेअर. ओके याला जर सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू तुमची यायला पाहिजे आणि ही व्हॅल्यू जर असेल पोटेन्शियल ऑफ सेल मायनस मध्ये असेल म्हणजे 0 मायनस 05 दॅट इज 0.0591 अपॉन 2. ओके जर याला 50% मध्ये कन्वर्ट केलं आणि याला जर सॉल्व्ह केलं लॉग टू द बेस 10 2 अपॉन 0.004 ओके 004 ओके 04 ही व्हॅल्यू येणार आहे आणि याला जर सॉल्व्ह केलं तर ही निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू येते आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू पाहायला मिळणार आहे दॅट इज अवर दिस. कारण आपल्याला लॉग 2 ची पण व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता 0.05 आणि आपला ऑप्शन कुठला येईल इथं फर्स्ट वाला येऊन जाईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन इज द pH ऑफ बफर सोल्युशन. म्हणजे या गोष्टीवरून आपण हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन लावू शकतो pKa प्लस log टू द बेस 10 concentration of salt upon acid. ओके आता कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन जर ऍसिड जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लगेच व्हॅल्यू मिळेल पण आपल्याला pKa ची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे 10⁻⁻10. आपल्याला माहिती आहे ऑटो आयनायझेशन अकॉर्डिंग टू Ka इंटू Kb. आता ऑटो आयनायझेशनची व्हॅल्यू असते 10⁻⁻14 आणि Ka ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इंटू Kb किती आहे 10⁻⁻10. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर Ka ची व्हॅल्यू किती आहे ते तुम्हाला 10⁻⁻4. आता 10⁻⁻4 जर आली तर तुम्ही लगेच pKa इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ Ka. आता Ka ची व्हॅल्यू इथं काय दिलेली आहे बाळा तुला Ka ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 10⁻⁻4. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर सिंपल इथं काय व्हॅल्यू येऊन राहिली तुमची pKa ची व्हॅल्यू येऊन राहिली 4 इजंट इट. आता pKa ची व्हॅल्यू जर 4 आहे तर pH अकॉर्डिंग टू द हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन pKa प्लस log टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड. आता सॉल्ट अपॉन ऍसिड म्हटल्यानंतर इथं pKa 4 प्लस log टू द बेस 10 पण त्यांनी एक गोष्ट बोलली आहे इक्वल कन्सन्ट्रेशन X निगेटिव्ह Hx आणि X निगेटिव्ह या दोघांचं कन्सन्ट्रेशन इक्वल आहे. म्हणजे जर तुम्ही इथं log टू द बेस 10 1/1 जर कन्सिडर केलं तर इथं 0 येईल आणि log 0 ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे ते ऍड होणार नाही म्हणून तुमचा pH किती येऊन जाईल इथं 4. मग 4 असेल म्हणजे आपला ऑप्शन कुठला असणार आहे बाळा सेकंड नंबरचा. ओके दॅट इज अवर pH. सो नाव नेक्स्ट MCQ बघा. फिनॉल्फथॅलीन इज यूज ॲज अ इंडिकेटर इन अ टायट्रेशन. आता फिनॉल्फथॅलीन जर हा जर टायट्रेशन मध्ये यूज करायचा आहे हा जर टायट्रेशन मध्ये यूज करायचा आहे सो थोडासा मोठा केलाय मी क्वेश्चनला. फिनॉल्फथॅलीन इज यूज ॲज अ इंडिकेटर फॉर टायट्रेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन अगेन्स्ट द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड. द कलर इज ऑब्झर्व्ड अँड अल्कलाइन pH क्लोज टू द इक्वॅलन्स पॉईंट ड्युरिंग द टायट्रेशन. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर आपण यूज करतो तेव्हा कलरलेस मॅटर हे
तुम्हाला पिंक कलरमध्ये किंवा लाईट पिंक कलरमध्ये कन्वर्ट झालेलं पाहायला मिळेल आणि यावेळेस आपला जो काही अल्कलाईन कंडिशन तिथं काय होईल फॉर्म होईल, म्हणजे ॲसिडचं कन्वर्शन काय होईल अल्कलाईन होईल. त्यामुळे इथं तुम्हाला 4 ऑप्शन आहे. कोणकोणतं आहे? पिंकिश रेड टू येलो नाही, येलो टू पिंकिश रेड नाही, पिंक टू कलरलेस नो, कलरलेस टू पिंक. ओके, जेव्हा आपण टायट्रेशन करतो त्यावेळेस कलर तिथं काय होतो अपियर्ड होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The number of chlorine atom present in the organic product XY for the following reaction respectively. सिंपल रिएक्शन आहे ही. पहिली आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मी या क्वेश्चनला थोडं नाही खूप झूम करतोय कारण या क्वेश्चनवरच मी समजून सांगणार आहे लगेच. तर ही आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जेव्हा क्लोरीन तिथं ॲड होईल तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे बेन्झीन म्हणजे लगेच हेक्साक्लोरोबेन्झीन, Cl 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 आणि Cl, कारण इथं ऑन हायड्रस AlCl3 आहे म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. नंतर सेम रिएक्शन आहे पण इथं काय अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे हे फ्री रॅडिकल मेकॅनिझमने रिएक्शन चालणार आहे. आणि इथं जेव्हा क्लोरीन ॲड होईल त्यावेळेस तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळणार आहे हा या तऱ्हेनं मिळणार आहे. याचं नाव आहे ओके, याचं नाव आहे लिंडेन. याचं नाव काय आहे पेस्टिसाइडमध्ये आपण यूज करतो याला, याचं नाव आहे बाळा Cl HCl आणि HCl. याला म्हणतो आपण लिंडेन. म्हणजे पहिला हेक्साक्लोरोबेन्झीन आणि नंतर आहे लिंडेन. मग द नंबर ऑफ क्लोरीन ॲटम रिप्रेझेंट, दोन्ही प्रॉडक्टमध्ये क्लोरीन ॲटम किती आहे 6 आहेत. त्यामुळे तुम्ही इथं सांगू शकता की रिस्पेक्टिव्हली 6 and 6. ओके, या तऱ्हेने हा क्वेश्चन आपण काय करू शकतो असणार आहे आपला. बघा, a mixture of chloroform and acetone form a solution with negative deviation form a Raoult's law due to. जर तो निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवून राहिला म्हणजे आपल्याला जे काही सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन असेल हे स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याच वेळेस निगेटिव्ह डेव्हिएशन असतं. तर क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन याच्यामध्ये कुठलं इंटरॅक्शन असतं तर ॲसिटोनमध्ये डायपोल डायपोल, क्लोरोफॉर्ममध्ये सुद्धा डायपोल डायपोल. पण जेव्हा ते मिक्सअप होतात तेव्हा त्याच्यामध्ये इंटरॅक्शन वाढतं. जर इंटरॅक्शन वाढत असेल तर त्यांची इस्केपिंग टेंडन्सी काय होऊन जाईल कमी होऊन जाईल, इन्क्रीज होणार नाही. म्हणजे इथं पहिला ऑप्शन आपला रॉंग झालेला आहे. सेकंड जर पाहिलं तर तिथं रिपल्सिव्ह फोर्सेस, हे जे रिपल्सिव्ह फोर्सेस असणारच नाही. जर रिपल्सिव्ह फोर्सेस असते तर लवकर मॉलिक्युल लिक्विडमधून गॅसियस आले असते, पॉझिटिव्ह डेव्हिएशन झालं असतं. पण आपल्याला कुठलं डेव्हिएशन पाहिजे बाळा निगेटिव्ह डेव्हिएशन, म्हणजे फोर्थ वाला सुद्धा कॅन्सल होईल. राहिला सेकंड आणि थर्ड तर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तिथं असतात, पण ते कुठले असतात बाळा हायड्रोजन बॉन्ड. दॅट्स वाय देर इज अ सेकंड ऑप्शन. म्हणजे या MCQचा कुठला ऑप्शन आहे सेकंड आहे. समोरचा क्वेश्चन बघा. Given below a certain reaction, identify the reaction for which Kp equals to Kc. आपल्याला माहिती आहे डेल्टा N इक्वल्स टू N2 म्हणजे प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट, याला NP मायनस NR सुद्धा म्हणू शकतो आपण. जर ही व्हॅल्यू 0 असेल, ही व्हॅल्यू काय असणार आहे बाळा 0 असेल, त्याच वेळेस तुम्ही काय म्हणू शकता Kp इक्वल्स टू Kc म्हणू शकता. आणि जर हे इक्वल नसेल तर तुम्ही Kp इक्वल्स टू Kc म्हणणार नाही. तर आपण बघू या रिएक्शनसाठी आपल्याला प्रॉडक्ट किती आहे तिथं 1 आणि 2, 2 आणि इथं सुद्धा 2, म्हणजे इथं 2 मोल इकडेही 2 मोल, म्हणून 2 - 2 इक्वल्स टू 0. म्हणजे Kp इक्वल्स टू Kc इथं होईल. आपल्याला काय पाहिजे नॉट इक्वल्स टू Kp इक्वल्स टू Kp नॉट इक्वल्स टू Kc. नंतर दुसरा दुसरी रिएक्शन बघा. ट्वाइस अमोनिया 3H2N N2 3H2N N2 हार्बर प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही सांगू शकता इथं काय होणार आहे 2 - 3 इक्वल्स टू -1, म्हणजे दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय -1, म्हणजे इथं 0 आलेलं नाहीये. तिसरी रिएक्शन बघा H2I2 प्लस ट्वाइस H आहे 2 - 2, म्हणजे इथं पण 0 आलेलं आहे. तिसऱ्या रिएक्शन मध्ये बघा ट्वाइस NO प्लस N2 म्हणजे 2 - 2 इथंही 0 आलेलं आहे. फक्त एकच जी हार्बर प्रोसेस आहे आपली सेकंड वाली तिथं आपल्याला काय मिळालं आहे -1 व्हॅल्यू मिळाली. म्हणजे डेल्टा N ची जे काही व्हॅल्यू असणार आहे हे आपल्याला -1 जर येऊन राहिली म्हणजेच तिथं काय होणार आहे तिथं Kp इज नॉट इक्वल टू Kc असणार आहे. त्यामुळे त्याचा ऑप्शन होणार आहे तो. ओके, नेक्स्ट. सो इथं आपले सर्व नीटचे MCQ संपले. नीटचा जो काही पेपर आहे केमिस्ट्रीचा 2026चा मी पूर्णपणे तो एक्सप्लेन करून दिलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.